एक कोवळा दुधी स्वच्छ धुवून देठा आणि साल काढून किसून घेतलेला आहे। 1 वाटी तांदूळ 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ। धुवून घेतलेल्या तांदूळामध्ये दुधीचा किस घालून मिक्स करून 1 तास भिजवून घेऊ। 1 तास झालेला आहे, तांदूळ छान भिजलेले आहेत। 1 कप पाणी गरम करून घेऊ। कुकरमध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, पातळ लांब चिरून घेतलेला कांदा आणि लसूण घालून गोल्डन परतवून घेऊ। आवडीप्रमाणे हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रकची पेस्ट, कोथिंबीर घालून परतवून घेऊ। धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, हळद घालून परतवून भिजवून घेतलेले तांदूळ घालून 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये गरम पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे। साजूक तुपामध्ये काजू घालून लो फ्लेमवरती कुरकुरीत परतवून घेऊ। कुकरचं झाकण काढून यामध्ये परतवून घेतलेले काजू घालून घेऊ। दुधीनं खाणारे पण आवडीने खातील असा मस्त टेस्टी दुधीचा भात तयार झालेला आहे। लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।